आजच्या आराधनात्मक मननामध्ये आपण स्तोत्रसहिता 32 यामधून आपण काही वचनांकडे पाहणार आहोत. माझ्याबरोबर या स्तोत्रसहिता याचा 32वा अध्याय. प्रियांनो, या स्तोत्राच्या सुरुवातीस असं म्हटलेलं आहे की दाविदाचे मस्किल. प्रियांनो, हे जे स्तोत्र आहे हे दाविदाचे मस्किल म्हणजेच हे मस्किल या चालीवरती रचलेलं हे स्तोत्र आहे. हे मस्किल या चालीवरती गायलं जातं किंवा वाजविलं जातं. त्याचप्रमाणे मस्किल या शब्दाचा अर्थ होतो इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय तर बोध. तर प्रियांनो, हे दाविदाने लिहिलेलं एक बोधपर स्तोत्र आहे. त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या त्याच्या अनुभवावरून त्याने तुम्हाला आणि मला बोध करण्यासाठी प्रियांनो हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि प्रियांनो, इथे दाविषयी जर आपण किंवा या स्तोत्राविषयी जर आपल्याला थोडक्यात पार्श्वभूमी पाहायची असेल तर ती अशी आहे की दावीद त्याविषयी असं म्हटलेलं आहे की मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट, म्हणजेच देवाच्या पसंतीस पडलेला असा हा दावीद. त्याचा उल्लेख आपल्याला पहिलं शमूएल याचा 13वा अध्याय आणि वचन 14 मध्ये पाहाव्यास मिळतो. त्याला असं म्हटलंय की तो देवाच्या पसंतीस पडलेला असा आहे. आणि या देवाच्या पसंतीस पडलेल्या दाविदाच्या जीवनामध्ये काही पाप घडलं. त्याने बेतशिबा याच्याबरोबर पाप केल्याच्या नंतर तो आपले पाप लपवून पाहण्याचा प्रयत्न करत होता. तो आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत होता. पण ज्यावेळेस तो त्याच्यामध्ये अपयशी ठरला त्यावेळेस त्याने बेतशिबा हिचा नवरा उरिया याची त्याने हत्या करविली. आणि या व्यभिचार आणि पापानंतर आणि या हत्येनंतर त्याने जवळपास वर्षभर आपले पाप आणि अपराध देवापासून तो लपवू पाहत होता. आणि जवळपास वर्षाच्या शेवटी देवाने त्याचा संदेष्टा नाथान हा दाविदाकडे पाठविला. त्याने नाथानाने दाविदाला ताडण केल्यानंतर नाथानाने दाविदाला त्याचे पाप दाखवून दिल्याच्या नंतर दाविदाने आपल्या पापांची आपल्या अपराधांची क्षमा देवाकडे मागितली. आणि त्यानंतर तो जो आपला अनुभव आहे तो अनुभव आठवताना आणि लिहिताना तो आपल्याला या स्तोत्रामध्ये पाहाव्यास मिळतो. या स्तोत्रामध्ये विशेष करून आपल्याला दाविदाच्या जीवनातील 2 पैलू पाहाव्यास मिळतात. पहिला पैलू असा की ज्यावेळेस त्याने पाप केलं होतं, ज्यावेळेस त्याने आपलं पाप परमेश्वराजवळ कबूल केलं नव्हतं, त्यावेळेस तो कुठल्या यातनेमधून जात आहे, कुठल्या त्रासामधून जात आहे, त्याचा उल्लेख आपल्याला या स्तोत्रामध्ये पाहाव्यास मिळतो. त्याचप्रमाणे त्याने देवाजवळ पाप कबूल केल्याच्या नंतर त्याला जेव्हा पाप क्षमा झाली त्यानंतर तो आनंदाने भरलेला, उल्हासाने भरलेला जो दावीद आहे तो सुद्धा आपल्याला या स्तोत्रामध्ये पाहाव्यास मिळतो. आणि होय प्रियांनो, आपण या स्तोत्रातील काही वचनांकडे आपण आता लक्ष देऊयात. इथे असं म्हटलेलं आहे सुरुवातीला की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. वचन 2 मध्ये असं म्हटलं आहे, ज्यांच्या हिशेबी परमेश्वर आणि तिचा दोष लावत नाही व ज्यांच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. प्रियांनो, इथे दावीद धन्य पुरुषाविषयी बोलताना तो 4 गोष्टींचा उल्लेख करताना आपणास पाहाव्यास मिळतो. तो सर्वात प्रथम म्हणतो अपराधाविषयी, दुसरं तो म्हणतो पापाविषयी, तिसरं तो म्हणतो अनितीविषयी आणि चौथी गोष्ट तो म्हणतो ते म्हणजे कपटाविषयी. प्रियांनो, या 4ही गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला सर्वसाधारणपणे एकसारख्याच वाटतात, एकसारख्याच दिसतात. पण प्रियांनो, या 4ही गोष्टीमध्ये फरक आहे. प्रियांनो, अपराध जर आपण पाहिलं तर त्याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून केलेले नियमांचे उल्लंघन म्हणजे अपराध. आपल्याला ठाऊक आहे आणि ठाऊक असताना सुद्धा जेव्हा आपण नियमांचं उल्लंघन करतो तर त्याविषयी असं म्हटलंय की त्यावेळेस आपण अपराधी ठरतो. पाप म्हणजे काय तर देवाचं एक स्टँडर्ड आहे, देवाची एक बाउंड्री आहे, देवाने एक सीमा लावून दिलेली आहे आणि त्या सीमेपर्यंत न पोहोचणं म्हणजे काय तर पाप. असं म्हटलेलं आहे की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवास उणे पडलेले आहेत. तिसरी गोष्ट अनिती. अनिती हा एक नैतिक विकृती आहे किंवा साध्या शब्दात आपण असं म्हणू शकतो की एक नैतिक
हा एक विकार असा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे कपट. आणि आपल्या मराठी भाषिकांना हा कपट हा शब्द चांगलाच परिचयाचा आहे. आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो, अरे तो व्यक्ती फार कपटी असा आहे. तो व्यक्ती फार, साध्या शब्दात म्हटलं तर असं म्हणतो आपण, तो व्यक्ती फार धूर्त असा आहे, तो लबाड असा आहे आणि तो फार कपटी असा आहे. आणि प्रियानो, अशा या 4 शब्दांचा प्रयोग दावीद इथे करताना आपणास पाहाव्यास मिळतो. आणि तो असं म्हणतो की ज्यांच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही, तो धन्य आहे. पण प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की, रोमकराचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 10, शास्त्रात असे लिहिले आहे, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही, सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. होय प्रियानो, वचन आपल्याला सांगतं की सर्वजण बहकून गेलेले आहेत, नीतिमान असा कोणीही नाही. प्रियानो, एवढंच काय, तर हा जो दावीद ज्याने स्तोत्र लिहिलेला आहे, जो देवाच्या पसंतीस आलेला होता, तो स्वतः दावीद स्तोत्रसंहिता याचा 51वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये असं म्हणतो की, पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पातकी आहे. होय प्रियानो, तो दावीद स्वतःविषयी असं म्हणतो की मी तर जन्माचाच पापी आहे. आणि होय प्रियानो, जर दावीद, जो देवाच्या पसंतीस पडलेला, जो अभिषिक्त असा होता, जर तो असं म्हणतो की मी जन्माचा पापी आहे, तर प्रियानो, तुमची आणि माझी काय गत आहे? होय प्रियानो, आपण काय केल्याने त्या देवाच्या समोर अनितिमान ठरू शकतो? प्रियानो, आपण काय केल्याने आपल्यावर असला तो पापाचा डाग पुसून टाकू शकतो? होय प्रियानो, आपण आपल्या प्रयत्नांनी, आपण आपल्या चांगल्या किती कृतीने आपण त्या देवाच्या समोर नीतिमान ठरू शकत नाही. आपण पुढे जाऊया, तर आपण बघूया पुढे दावीद काय म्हणतो. तो वचन 3 मध्ये असं म्हणतो की, मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. प्रियांनो, तो दावीद असा म्हणतो की मी गप्प राहिलो होतो, मी माझ्या अपराधांची कबुली, मी माझ्या पापांची कबुली त्या परमेश्वराजवळ दिलेली नव्हती. त्यावेळेस काय झालेलं आहे, तो म्हणतो की तेव्हा गप्प राहिल्याने माझी हाडे जीर्ण झाली होती. प्रियांनो, आणि त्याचं कारण सांगताना तो पुढे वचन 4 मध्ये असं म्हणतो, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा, तुझ्या हाताचा म्हणजे कोणाचा? परमेश्वराच्या हाताचा भार माझ्यावर होता. प्रियांनो, किती भयंकर अशी गोष्ट आहे की एखाद्या मानवावरती त्या जिवंत परमेश्वराच्या हाताचा भार असणे. प्रियानो, दावीद असं म्हणतो, तुझ्या हाताचा भार माझ्यावरती होता. योबाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि वचन 10. योबाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि वचन 10 मध्ये असं म्हटलं आहे की, त्याच्याच हाती सर्व प्राणीमात्रांचा जीव व सर्व मानवजातीचा प्राण आहे. होय प्रियानो, ज्या परमेश्वराच्या हातामध्ये सर्व प्राण्यांचा जीव आहे, सर्व मानवजातीचा प्राण आहे, त्या परमेश्वराच्या हाताचा भार दाविदावरती होता. होय प्रियांनो, कोणा माणसाचा नाही, कोणत्या नेत्याचा, पुढाऱ्याचा नाही, तर त्या जिवंत परमेश्वराचा, ज्याच्या हातामध्ये सर्वांचा प्राण आहे, त्या परमेश्वराचा हाताचा भार त्या दाविदावरती होता. आणि तो म्हणून असं म्हणतो की, तुझ्या हाताच्या भाराने, उन्हाच्या तापाने सुकावा तसा माझा जीवन रस सुकून गेला आहे. होय प्रियांनो, दावीद इथे असं म्हणतो की माझ्यातला जीवन रस जो आहे तो सुकून गेलेला आहे. आणि प्रियांनो, त्या जिवंत परमेश्वराचा हात दाविदावरती फक्त ह्याकरिता नव्हता की त्याच्या जीवनामध्ये पाप आहे, त्याने काही अपराध केले आहे, तर प्रियांनो, तो ह्याकरिता सुद्धा होता की त्याने तर पाप केलं आहेच, पण त्याने त्या पापांची, त्या अपराधांची कबुली परमेश्वराजवळ केलेली नाहीये. त्याला त्याच्या पापांची जाणीव करून देण्यासाठी, त्याला त्याच्या अपराधांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये जे बिघडलेलं नातं आहे ते दुरुस्त व्हावं, ह्यासाठी त्या परमेश्वराचा हाताचा भार दाविदावरती होता. आणि दावीद
इथं असं म्हणतो की तुझ्या हाताच्या भाराने माझा जीवन रस सुकून गेलेला आहे, माझी सर्व हाडे जीर्ण झालेली आहेत. आणि प्रियांनो, तो पुढे असं म्हणतो 5व्या वचनामध्ये की मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. होय प्रियांनो, आपण पाहिलं सुरुवातीच्या वचनामध्ये ज्यावेळेस दावीद गप्प राहिला होता, ज्यावेळेस त्याने आपलं मुख बंद ठेवलं होतं, त्यावेळेस त्याची परिस्थिती आपण पाहिली. पण इथे आपण पाहतो तो दावीद असं म्हणतो की मी माझे पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपले अपराध लपवून ठेवले नाही. आणि त्यावेळेस काय झालेलं आहे, तर त्या परमेश्वराने त्याचे पाप, त्याचे अपराध याची त्याला क्षमा दिलेली आहे. पण किती सुंदर असं चित्र आहे की तो दावीद वर्षभर गप्प बसला होता, वर्षभर त्या त्रासामध्ये होता. आणि प्रियांनो, ज्यावेळेस त्याने आपल्या पापांची, अपराधांची कबुली दिली, त्या परमेश्वराने त्वरित त्याला त्याच्या पापांची, अपराधांची क्षमा केलेली आपण पाहाव्यास मिळते. प्रियांनो, हे वचन वाचत असताना मला त्या उधळ्या पुत्राची आठवण आली. प्रियांनो, त्या लुकाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की तो उदया पुत्र त्याने काय केलं, त्याने आपल्या बापाकडून त्याच्या संपत्तीचा हिस्सा घेतला, आपला वाटा घेतला, आपल्या मित्रांबरोबर दूर परदेशात गेला आणि तिथे त्याने तो सर्व काही वाया घालवलेला आपण पाहतो. आणि ज्यावेळेस तो भयंकर अशा परिस्थितीमध्ये होता, त्यावेळेस त्याला त्याच्या पापांची, त्याला त्याच्या अपराधांची जाणीव झाली, त्याला त्याच्या बापाची जाणीव झाली. आणि तो असं म्हणतो की होय बाबा, मी तुमच्या विरुद्ध आणि परमेश्वराच्या विरुद्ध पातक केलं आहे. तो असं म्हणतो, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाच्या विरुद्ध पातक केलेलं आहे. तो असं म्हणतो, मी आपल्या बापाच्या घरी जाईन आणि त्याला क्षमा मागेल. आणि आपण पाहतो की तो आपल्या बापाच्या घरी जाण्यास निघाला आणि त्या बापाने त्याला दुरूनच पाहिलं आणि तो बाप त्याच्याकडे धावत गेला. तो बाप त्याच्याकडे पळत गेला, त्याच्या गळ्यात पडून त्याचे मुके घेऊ लागला. आणि होईपर्यंत आपण पाहतो की त्या पित्याने काय केलेलं आहे, आपल्या पुत्राला क्षमा केलेली आहे. त्याने त्याच्याजवळ येताना पाहिलं, त्याचं मन जाणलं आणि त्याला क्षमा केलेली आहे. आणि होय प्रियानो, त्याचप्रमाणे तो आपला स्वर्गीय पिता सुद्धा तो आपलं मन जाणणारा देव आहे. तर आपल्या मनातील प्रत्येक विचार ठाऊक आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या अपराधांची कबुली त्याच्याजवळ देतो, ज्यावेळेस आपण आपल्या अपराधांची कबुली त्याला देतो, ज्यावेळेस आपण आपले पाप त्याच्याजवळ झाकून ठेवत नाही, त्यावेळेस तो निश्चितच आपल्या पापांची आणि अपराधांची क्षमा करण्यासाठी तो तयार आहे. प्रियांनो, आपण आपल्या आजूबाजूला अशा कित्येक लोकांना पाहतो की जे आपल्या पापाचं ओझ आपल्या मस्तकावरती घेऊन फिरतात. तर आपल्या पापाचं गिल्ट आपल्या मनामध्ये घेऊन फिरताना आपणास पाहाव्यास मिळतात. आणि प्रियांनो, ते कितीतरी प्रयत्न करतात की त्या पापापासून त्यांना सुटका व्हावी. आपल्याला ठाऊक आहे की त्या पापापासून सुटका मिळवण्यासाठी कोणी जातं आणि त्या नदीमध्ये डुबकी मारतं, तर कोणी अंगावरती सफेद कपडे घालून त्या मोठ्या दगडाच्या समोर आपलं मस्तक टेकताना पाहाव्यास मिळतात, तर कोणी जाऊन आपली पातके त्या धर्मगुरू समोर मांडताना आपणास पाहाव्यास मिळतात. पण प्रियांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, ते नदीचं पाणी ते कदाचित आपल्या अंगावरील असलेला मळ साफ करू शकेल, पण प्रियांनो, आपल्या अंगावरती असलेला, आपल्या हृदयपटलावरती असलेला पापाचा डाग ते साफ करू शकत नाही. प्रियांनो, आपण आपल्या अंगावरती सफेद कपडे तर निश्चित घालू शकू, पण प्रियांनो, त्या सफेद कपड्याच्या आतमध्ये असलेलं डागाळलेलं अंतःकरण प्रियांनो, ते सफेद कपडे लपवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे प्रियांनो, आपण आपले पाप आणि अपराध आपण आपल्या परिवारासमोर कबूल केले, आपण त्या धर्मगुरूसमोर कबूल केले, तरी त्याचा काही उपयोग नाही. होय प्रियांनो, तर जसं दावीद म्हणतो की मी माझे अपराध त्या परमेश्वराजवळ कबूल केले आणि त्याने माझ्या अपराधांची क्षमा दिली. होय प्रियांनो, तुम्हाला आणि मला जर आपल्या पापांची, आपल्या अपराधांची क्षमा हवी आहे, जर आपल्याला आपल्या अपराधांची सुटका हवी आहे, तर प्रियांनो, फक्त एकच ऑप्शन आहे. आणि ते असं म्हटलंय, जसं दावीद असं म्हणतो की मी माझ्या अपराधांची क्षमा परमेश्वराजवळ मागितली. आणि होय प्रियांनो, तुम्हाला आणि मला सुद्धा तेच करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण आपल्या पापांची, अपराधांची क्षमा त्या परमेश्वराजवळ मागतो, तेव्हा तो आपल्या अपराधांची क्षमा करण्यासाठी तयार आहे. पहिलं योहान याचा पहिला अध्याय आणि वचन 9 मध्ये असं म्हटलं आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल. होय प्रियानो, तो कसा आहे? तो विश्वसनीय आहे. तो कसा आहे? तो न्यायी आहे. आणि म्हणूनच तो तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करेल. होय प्रियानो, तो देव न्यायी असा आहे. आणि होय प्रियानो, त्याने काय केलेलं आहे? त्याने न्याय केलेला आहे. त्याने आपले पाप
असेच माफ केले नाहीत, तर त्याने काय केलेलं आहे, त्या पापाचा न्याय केलेला आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, तुमचे आणि माझे पाप आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या मस्तकी लादलेले आपण पाहतो. होय प्रियानो, त्याने आपले सर्व पाप त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावरती लादलेले आपण पाहतो. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्याने काय केलेलं आहे, तर त्याने हे आपले सर्व पाप आणि अपराध घेऊन त्याने आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिलेला आपण पाहतो. होय प्रियानो, पहिलं पेत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 24. पहिलं पेत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 24 मध्ये असं म्हटलं आहे, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला तुम्ही निरोगी झाला आहात. होय प्रियांनो, देवाने काय केलेलं आहे, तुमची आणि माझी पापे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावरती लादलेली आहेत. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने ती पापे स्वदेही घेऊन त्याने काय केलेलं आहे, तर त्याने त्या वधस्तंभावरती आपला स्वतःचा प्राण दिला आहे. आणि त्याच्या मागे कारण काय, तर आपण पापाला मेलेले व्हावे आणि आपण सदाचरणासाठी जगावे. आणि प्रियानो, विशेष करून जो पापाचा महारोग आपल्याला जडलेला होता, त्यापासून आपण निरोगी व्हावं, त्यापासून आपण मुक्त व्हावं, ह्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो त्या वधस्तंभावरती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्राण दिलेला आहे. होय प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. आणि त्याने त्याचं निष्पाप आणि निष्कलंक असं रक्त त्या वधस्तंभावरती सांडवलेलं आहे. आणि होय प्रियांनो, त्याच्या रक्तानेच आपल्याला आपल्या पापांची सुटका आहे. त्याच्या रक्तानेच आपल्याला आपल्या पापापासून शुद्धी मिळू शकते. असं म्हटलेलं आहे की सोने किंवा रुपे अशा नाशवंत गोष्टींनी नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या निष्पाप आणि निष्कलंक अशा रक्ताने त्याने आपले पाप धुवून टाकलेले आहेत. आपल्याला असं अभिवचन दिलेलं आहे की तो आपले पाप आणि अपराध पुन्हा कधीही आठवणार नाही. आणि म्हणूनच प्रियांनो, फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे की तो आपले पाप क्षमा करू शकतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण त्या वधस्तंभावरती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. पण प्रियांनो, त्याने आपला फक्त प्राण दिला एवढंच नाही, तर प्रियांनो, तो मरणावरती त्याने विजय मिळवलेला आहे. देवबापाने त्याला मरणामधून उठवलेलं आहे. आणि तो का उठला आहे, त्याचं आपण एक कारण पाहूया. माझ्याबरोबर या रोमकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 24 आणि 25. रोमकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 24 आणि 25. आणि प्रियानो, इथे असं म्हटलं आहे, तर आपला प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणिले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. होय प्रियानो, तो का उठला आहे, तर प्रियानो, तुम्ही आणि मी नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. तो आपल्यासाठी फक्त मेलाच असं नाही, तर तो मरणामधून विजय मिळून उठलेला आहे. त्याला देव बापाने उठवलेला आहे. आणि तो का उठलेला आहे, तर तुम्ही आणि मी नीतिमान ठरावे. आणि होय प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, त्याने आपले पाप त्याच्या स्वतःच्या मस्तकावरती घेतलेले आहेत. आणि त्याने त्याची स्वतःची नीतिमत्ता त्याने तुम्हाला आणि मला देव केलेली आहे. आणि होय प्रियानो, जर आपण आज त्या देवाच्या समोर आपण असं म्हणू की आपण नीतिमान कसे ठरू, तर प्रियानो, फक्त एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता. होय प्रियानो, जर आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, तर काय झालेलं आहे, त्याने तुमची आणि माझी पापी स्वतःच्या मस्तकावरती घेतलेला आहे. आणि त्याने त्याची स्वतःची नीतिमत्ता तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि खरोखर त्याच्या नीतिमत्तेनेच आपण आज त्या देवाच्या जवळ, त्या जिवंत देवाच्या जवळ, त्या पवित्र देवाच्या जवळ आपण कसे ठरू शकतो प्रियांनो, नीतिमान ठरू शकतो. आणि होय प्रियांनो, किती महत्वाची गोष्ट आहे की आपल्यासारखा पातकी, जो जन्माचाच पातकी, तो आता कसा झालेला आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे त्या जिवंत देवाच्या समोर नीतिमान असा झालेला आहे. प्रियांनो, नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि वचन 13. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि वचन 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो
त्याच्यावर दया होते. होय प्रियानो, जो आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करतो, ज्या प्रकारे दावीद आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत होता, ते आपले पाप लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळेस आपण पाहतो तो किती यातनेमध्ये होता. तो असं म्हणतो, की सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली होती. माझा जीवनरस सुकून गेला होता. होय प्रियानो, दुसऱ्या स्तोत्रामध्ये आपण दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो, तो कणत आहे, तो रडत आहे, तो त्रासामध्ये आहे. पण ज्यावेळेस त्याने आपल्या पापांची, ज्यावेळेस त्याने आपल्या अपराधांची कबुली दिली, त्यावेळेस तो वचनामध्ये, 5व्या स्तोत्रामध्ये तो असं म्हणतो, की तो आनंदाने भरलेला, उल्हासाने भरलेला हा दावीद आपणास पाहाव्यास मिळतो. आणि होय प्रियांनो, आपल्याला काय करण्याची गरज आहे? तर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मागण्याची गरज आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करू, त्यावेळेस तो परमेश्वर तुमचे आणि माझे पाप निश्चितच क्षमा करेल. प्रियानो, पुढच्या वचनामध्ये दावीद असं म्हणतो, की ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. होय प्रियानो, तो परमेश्वर, तो पावण्याची संधी आहे, तो पावण्याची वेळ आहे. तोपर्यंतच आपण काय करायची गरज आहे? तर त्या परमेश्वराचा शोध करण्याची गरज आहे. यशाया संदेष्टा सुद्धा त्याच्या पुस्तकामध्ये, त्याच्या ग्रंथामध्ये असाच काही आपल्याला बोध करताना पाहाव्यास मिळतो. असं म्हटलं आहे, यशाचा ग्रंथ याचा 55वा अध्याय आणि वचन 6, तिथे असं म्हटलंय, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याचा शोध करा. होय प्रियानो, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. होय प्रियानो, आता आपण कृपेच्या काळामध्ये आहोत आणि या काळामध्ये असताना आपल्याला त्या परमेश्वराचा शोध करणं गरजेचं आहे. होय प्रियानो, ज्यांना तो परमेश्वर लाभलेला आहे, ज्यांना तो परमेश्वर ठाऊक आहे, ते कितीतरी धन्य आहेत. पण प्रियानो, असे कितीतरी प्रियजन आहेत त्यांना अजून तो परमेश्वर सापडला नाही. आणि त्यांच्यासाठी हा बोध आहे, की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंतच त्याला शोधा. आणि होय प्रियानो, तो भेटण्याची वेळ आहे. आजचा दिवस दवडू नका प्रियानो, त्या परमेश्वराजवळ जा. आजचं जे वचन आपण ऐकत आहोत, तर प्रियानो, ही देवाची कृपा आहे. आपण जर आज या भूतलावरती जिवंत आहोत, तर प्रियानो, ही देवाची दया आहे. आणि प्रियानो, असं म्हटलेलं आहे, की आपण भस्म झालो नाही, ही त्याची दया आहे. आपले पाप आणि अपराध एवढे भयंकर होते, की आपण भस्म झालो असतो, पण आपण आज भस्म झालो नाहीत. आपण आज जिवंत आहोत, तर प्रियानो, त्या देवाची दया आहे. आणि आपण त्या देवाचं आभार मानूया, की त्याच्या दयेमुळे, त्याच्या करुणेमुळे आपण जिवंत आहोत. आपण त्या देवाचा आभार मानूया, कारण की तो देव न्यायी आहे आणि त्याने तुमचे आणि माझे अपराध त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावरती दिलेले आहेत. आपण देवाचे आभार मानूया, कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. आणि त्याच्याचमुळे आपण आज त्या जिवंत देवाच्या समोर उभे राहू शकतो. आपले पाप फक्त, आणि जसं दावीद म्हणतो, की ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. पण प्रियानो, मी तर असं म्हणेल, की आपल्या पापांवरती फक्त पांघरून घातली आहे असं नाही. मी असं म्हणेन, की आपण दाविदापेक्षा कितीतरी धन्य आहोत, कारण की आपल्या पापांवरती फक्त पांघरून घातलं आहे असं नाही, तर आपले पाप त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुवून, पुसून, शुद्ध, साफ आणि निर्मळ केलेले आहे. आपल्याला असं अभिवचन आहे, की तो आपले पाप आणि अपराध पुन्हा कधीही आठवणार नाही. कारण माझा वेळ झालेला आहे, पण जाता जाता मी एक वचन आपल्या समोर ठेवू इच्छितो. स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि वचन 8, साम 34 अँड वर्स 8, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. होय प्रियानो, वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. किती सुंदर अशा शब्दात म्हटलेलं आहे. हा तोच स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. होय प्रियानो, ज्याने त्या परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे, ज्यानं तो प्रभू समजलेला आहे, ज्यानं तो देव समजलेला आहे, ज्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना ठाऊक आहे, की तो किती चांगला आहे. होय प्रियानो, मी हीच विनंती करेन, की ज्यांना प्रभू समजलेला नाही, त्यांना ख्रिस्त अजून समजलेला नाही, त्यांनी आजचा दिवस दवडू नका. त्या प्रभू जवळ जा, त्या देवाजवळ जा आणि खरोखर तो किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आणि खरोखर मी माझ्या अनुभवाने म्हणेन, तो परमेश्वर खरोखर चांगला आहे.